स्वामी विवेकानंद ग्रंथावली प्रस्ताव. स्वामी विवेकानंदांच्या वाणीतून आणि लेखणीतून निर्माण झालेल्या साहित्याद्वारा एकीकडे जसा समग्र जगताला अमर ज्ञानज्योतीचा परम मंगल लाभ झाला, तशीच दुसरीकडे हिंदू संतांना स्वतःच्या धर्माची अधिकृत सनद प्राप्त झाली. आधुनिक युगातील या सार्वत्रिक विघटनेच्या दिवसात हिंदू धर्माला अत्यंत आवश्यकता होती की ज्याला तो आपला नांगोर रोवून विसावू शकेल अशा एका अढळ खडकाची, ज्यामुळे त्याला स्वतःची ओळख पटू शकेल अशा एका अधिकारी उद्घोषणेची आणि स्वामी विवेकानंदांच्या साहित्याने हिंदू धर्माला हे प्रदान केले आहे. हिंदू धर्माची सामान्य आणि व्यापक तत्त्वे कोणती हे ठरवण्याच्या दृष्टीने स्वतः हिंदू धर्मच एका सर्वोच्च प्रतीच्या हिंदू मनाच्या अनुशीलनाचा विषय झाला आहे, अशी इतिहासातील ही अगदी पहिलीच वेळ म्हणता येईल. स्वतःच्या धर्मासंबंधी आपण बाळगीत असलेल्या आपल्या धारणा बरोबर आहेत किंवा नाहीत हे पडताळून पाहण्यासाठी हिंदू माणूस आणि स्वतःच्या मुलाबाळांना त्यांच्या पूर्वजांचा धर्म काय होता हे शिकवू इच्छिणारी हिंदू आई ही प्रत्योत्पादक आणि विश्वसनीय ज्ञानासाठी यापुढे कित्येक युगे ह्याच ग्रंथाच्या पानांकडे वळतील. भारतातून इंग्रजी भाषेचा लोप झाल्यानंतरही त्या भाषेतून अवघ्या जगाला प्रदान केलेले हे पसायदान चिरकाल तसेच अक्षुण्ण राहून प्राच्य आणि पाश्चात्य देशांमध्ये सारखेच फलद्रूप होत राहील. हिंदू धर्माला जर कशाची आवश्यकता होती तर ती म्हणजे स्वतःच्या ज्ञानाचा साठा एकत्रित आणि सुसंघटित करण्याची. जगाला आवश्यकता होती जिला सत्याची भय नाही अशा एका धर्मश्रद्धेची. स्वामी विवेकानंदांच्या संदेशाने हे दोन्ही कार्य साधले आहेत. शिवाय या असल्या एका व्यक्तीचा स्वामी विवेकानंदांचा उदय होतो आणि अशा आणीबाणीच्या प्रसंगी ती स्वजातीचा धर्मबोध अलम दुनियेला ललकारून सांगते. यापेक्षा हिंदूंच्या सनातन धर्माच्या अक्षय शक्तीचा आणि भारत पूर्वी केव्हाही होता तितकाच आजही थोर आहे याचा अधिक सबळ पुरावा आणखी दुसरा कोणता देता आला नसता. भारताने आपल्या सीमेबाहेरील मानवजातीपर्यंत स्वतःचा जीवनदायी संदेश पोहोचवल्यानेच त्याचा कार्यभाग साधणार आहे असे भाकीत आधीच करता आले असते. आणि ह्या प्रसंगी हे अगदी पहिल्यांदाच घडले अशातला भाग नाही. यापूर्वी आणखी एकदा बंधुभावनेने इतर देशात राष्ट्र निर्माणकारी धर्माचा संदेश प्रेरित करून भारताला स्वतःच्या विचारसंपदेच्या महिम्याचा प्रत्यय आला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या अंतर्गत एकसूत्रतेमधूनच आधुनिक हिंदू धर्म जन्मास आला. जा, तुम्ही समस्त जगभर संचार करा आणि प्रत्येक जीवाला हा दिव्य संदेश ऐकवा, ही आज्ञा सर्वप्रथम भारताच्याच भूमीवर एका लोकगुरूने बुद्धदेवांनी स्वतःच्या शिष्यांना दिली. या घटनेचा आपण कदापि विसर पडू देऊ नये. तोच विचार, विश्वप्रेमाची तीच प्रेरणा नवे रूप घेऊन स्वामी विवेकानंदांच्या मुखावाटे पश्चिमेकडील एका थोर श्रोतृवृंदासमोर पुढील शब्दांनी प्रकट झाली होती. जर एक धर्म खरा असेल तर मग सर्वच धर्म खरे असलेच पाहिजेत. अशा रीतीने हिंदू धर्म हा जितका माझा आहे तितकाच तो तुमचाही आहे. आणि हेच आणखी विशद करून ते एकदा म्हणाले होते, आम्ही हिंदू लोक दुसऱ्यांच्या धर्माविषयी केवळ सहिष्णुताच बाळगतो असे नाही, तर आम्ही प्रत्येक धर्माच्या अनुयायांशी एक होऊन जात असतो. आम्ही मुसलमानांच्या मशिदीत प्रार्थना करतो, आम्ही झरतुष्ट्रांच्या अनुयायांच्या अग्निदेवाची पूजा करतो, आम्ही ख्रिस्तांच्या क्रुसापुढे गुडघे टेकून करुणा भागतो. आम्ही जाणतो की अगदी निकृष्ट अशा पिशाच्य पूजनापासून तो सर्वोत्कृष्ट अद्वैतवादापर्यंतचे सर्वच्या सर्व धर्म म्हणजे केवळ त्या आनंदाला आकळण्याचे, त्याची प्रत्यक्षानुभूती प्राप्त करून घेण्याचेच नाना प्रयत्न आहेत. या बाबतीत ते सर्व सारखेच आहेत आणि म्हणून आम्ही ही समस्त पुष्पे एकत्र जमवितो व प्रेमाच्या धाग्याने त्यांना एकत्र बांधून भगवंताच्या पूजेसाठी त्यांचा एक अद्भुत गुच्छ तयार करत असतो. हे म्हणणाऱ्याच्या हृदयाला कोणीच विदेशी वा परका नव्हता. त्याच्या लेखी अस्तित्वात होती केवळ मानवता आणि सत्य. शिकागो येथील सर्व धर्म परिषदेसमोर स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या भाषणासंबंधी असे म्हणता येईल की हिंदूंच्या धार्मिक कल्पना हा विषय मनात धरून त्यांनी बोलावयास सुरुवात केली.
परंतु ज्यावेळी त्यांनी आपले बोलणे संपविले त्यावेळी नव हिंदू धर्मच निर्माण होऊन गेला होता. हे असे घडण्याला तो क्षण पराकाष्ठेचा योग्य होता. त्याच्यासमोर बसलेला तो सुविशाल श्रोतृसमुदाय निव्वळ पाश्चिमात्य मनाचा प्रतिनिधी असला तरी त्या मनाचे जे काय अत्यंत ठळक वैशिष्ट्य आहे त्याचा काहीसा विकासही त्या श्रोत्यांच्या ठिकाणी झालेला होता. युरोपातील प्रत्येक राष्ट्राने अमेरिकेला आणि विशेषतः जिथे ही परिषद भरली होती त्या शिकागोला आपापली मानवसामुग्री भरपूर प्रमाणात पुरवली होती. मिशिगन सरोवराच्या पाण्यात पाय सोडून उत्तरेच्या प्रकाशाने उजळलेल्या वदनाने तंद्रीत बसलेल्या या पाश्चात्य नागर सम्राज्ञीच्या चतुःसीमांमध्ये आधुनिक उद्यमाचा आणि धडपडीचा बराचसा चांगला आणि काही अत्यंत वाईट भागही नेहमीच दृष्टिगोचर होत असतो. आजच्या आधुनिक मानवाच्या मनात व जीवनात असे बहुधा काहीच नसेल. गतकालीन युरोपकडून लाभलेल्या वारशातील असा फारच थोडा भाग असेल की ज्याचे या शिकागो शहरात एक ना एक ठाणे नाही आणि त्या केंद्राचे उचंबळते ऐसपैस जीवन नि उत्सुक जिज्ञासा ही जरी सांप्रत आपल्यापैकी कित्येकांना बहुतांशी गोंधळ भासत असली तरी अखिल मानवजातीच्या ऐक्याचे एक उदात्त पण हळूहळू प्रत्यक्षात येऊ शकणारे ध्येय स्वतःच्या जीवनात प्रकट करण्याच्या मार्गावर ते लोक आहेत आणि त्यांच्या पूर्ण परिपक्व दशेत ही वस्तुस्थिती सर्वांच्या स्पष्ट निदर्शनास येईल यात मुळीच संशय नाही. शिकागो येथे भरलेल्या त्या सर्वधर्म परिषदेसमोर विवेकानंद बोलावयास उठले. त्यावेळी त्यांच्यासमोर हे असल्या मनोभूमिकेचा श्रोतृसमुदाय बसलेला होता. त्यांच्यासमोर तारुण्यवान अभिनिवेशी, स्वतःच्या शक्तीने आणि आत्मविश्वासाने नुसता मुसमुसणारा व त्याचबरोबर अत्यंत चौकस आणि शिवाय जागरूक अशा मनांचा समुद्र पसरलेला होता. उलटपक्षी त्यांच्या मागे मात्र विस्तारलेला होता युगानुयुगांच्या आध्यात्मिक विकासाचा शांत महासागर. त्यांच्या मागे असे एक जग विस्तारलेले होते की ज्याचा प्रारंभ वेदापासून झालेला आहे आणि ज्याची उपनिषद कालाची आठवण अजून बुजलेली नसून बौद्ध धर्म ही तर त्याच्या लेखी अगदी काल परवाचीच गोष्ट होय. तेच जग धार्मिक मतांनी आणि पंथांनी गजबजते आहे आणि उष्णकटिबंधातील सूर्यप्रकाशाने न्हाऊन निथळणाऱ्या त्या जगाच्या प्रशांत भूमीतील रस्त्यांच्या धुळीत साधू संतांची पावले युगानुयुगे उमटत आली आहेत. थोडक्यात म्हणजे हजारो वर्षाच्या राष्ट्रीय उन्नतीने विकसित झालेला भारत त्यांच्या पाठीमागे विस्तारलेला होता. या हजारो वर्षांच्या विकसनाच्या काळात भारताने कितीतरी गोष्टी कसाच लावून पारखून पाहिल्या होत्या, कितीतरी गोष्टी सिद्ध केल्या होत्या आणि त्यातील बहुतेक साऱ्यांचाच प्रत्यक्ष साक्षात्कार करून घेतला होता. भारताला अजूनही साक्षात्कार झाला नव्हता फक्त एकाच गोष्टीचा, त्याचे सर्व रहिवासी ज्यांना आपली सामायिक संपत्ती मानतात अशा कित्येक मूलभूत निसारभूत सत्यांच्या बाबतीत. त्याचा सुदीर्घ इतिहास आणि विस्तीर्ण भूगोल पूर्णतया व्यापून असलेला त्याच्या स्वतःच्याच बावनकशी एकात्मतेचा. असो तर त्या सर्वधर्म परिषदेच्या व्यासपीठावरील हा काषाय वेशधारी परिव्राजक तिथे याप्रमाणे विद्यमान असलेल्या ह्या पौर्वात्य आणि आधुनिक मनप्रवाहाचे ह्या दोन जणू प्रचंड विचारस्तोत्रांचे क्षणभर संगमस्थान बनून गेला. या संयोगाच्या आघातामुळे स्वामी विवेकानंदांच्या सर्व समन्वयी अवैयक्तिक व्यक्तित्वामध्ये हिंदू धर्मांतर्गत समस्त भिन्न भिन्न पंथांना आधारभूत ठरतील अशी सर्व सामान्य तत्त्वे साकार व्हावीत हे अपरिहार्यच होते. कारण त्या प्रसंगी आपला स्वतःचाच एखादा अनुभव सांगण्यासाठी काही स्वामी विवेकानंदांनी तिथे तोंड उघडले नाही. स्वतःच्या गुरुदेवांची जीवनकथा सांगण्यासाठीही त्यांनी त्या प्रसंगाचा फायदा घेतला नाही. उलट ह्या दोहों ऐवजी त्या प्रसंगी त्यांच्या मुखावाटे अखिल भारताची आध्यात्मिक अस्मिताच प्रकट झाली. समस्त भूतकालाने घडवलेला त्यांच्या अवघ्या देशबांधवांचा संदेशच त्या प्रसंगी त्यांच्या मुखावाटे बाहेर पडला. याप्रमाणे तरुण पश्चिमेच्या ऐन माध्यान्हकाळी स्वामी विवेकानंद हे सारे बोलत असताना पॅसिफिक महासागराच्या पैलतीरी पृथ्वीच्या काळोख्या पूर्व गोलार्धातील अंधारात निद्रिस्त असलेला एका राष्ट्राचा आत्मा आता लवकरच उदयास येऊ घातलेल्या अरुणाबरोबर आगमन करीत असलेल्या त्या शब्दांची वाट पाहत होता. कारण ते शब्द त्या राष्ट्राला त्याची स्वतःची महती आणि शक्ती कशात आहे या गुह्याचा साक्षात्कार घडवणार होते.
स्वामी विवेकानंदांखेरीज त्याच व्यासपीठावर उपस्थित असलेले बाकीचे प्रतिनिधी म्हणजे विशिष्ट मतांचे आणि विशिष्ट पंथांचे प्रचारक होते, परंतु त्यातील प्रत्येक मत वा प्रत्येक पंथ हा स्वामींच्याच शब्दात म्हणावयाचे म्हणजे भिन्न भिन्न नरनारींचा विभिन्न अवस्थांमधून आणि विभिन्न परिस्थितीमधून त्या एकाच लक्ष्याप्रत यात्रा करण्याचा प्रयत्न होय. अशी ग्वाही देणाऱ्या धर्माचा प्रचार करण्याच्या गौरवाचे अधिकारी मात्र एकमेव स्वामी विवेकानंदच होते. त्यांनी स्वतःच घोषणा केल्याप्रमाणे त्या ठिकाणी अशा एका जणासंबंधी बोलावयास उभे होते की ज्याने त्या सर्व मतांविषयी आणि पंथांविषयी असे म्हटले आहे की अमुक एका कारणाने किंवा अमुक एका बाबतीत अमुक एकच जण खरा आहे, हा अशातला भाग नसून मणी ज्याप्रमाणे एका दोऱ्यात ओवलेले असतात त्याप्रमाणे हे सगळे माझ्या ठायी गोवलेले आहेत. मानवजातीला उन्नत आणि पवित्र करणाऱ्या शुचितेचा आणि शक्तीचा तुला जिथे जिथे प्रकर्ष आढळून येईल तिथे तिथे मी विद्यमान आहे हे जाणूनच. विवेकानंद म्हणतात की हिंदूंच्या मते माणूस असत्याकडून सत्याकडे जात नसतो, तर तो सत्याकडे खाली असलेल्या सत्याकडून वर असलेल्या सत्याकडे चाललेला असतो. हे एक तत्व आणि दुसरे म्हणजे मुक्तीचे तत्व. आपल्या ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार करून घेऊन माणसाने ब्रह्म व्हावयास हवे. या मृत्यूच्या जगात जो एकमेव जीवन आहे, या सदा बदलत्या दुनियेचा जो शाश्वत आधार आहे, हे सर्व जीवात्मे त्या एकमेव आत्म्याच्या आभासमय अभिव्यक्ती होत. त्याचा आपल्याला लाभ करून देईल तेव्हाच धर्म आपल्या जीवनात पूर्णपणे फलद्रूप झाला असे म्हणता येईल. हे तत्व, अशी ही दोन तत्वे म्हणजे मानवजातीच्या अत्यंत दीर्घ आणि अत्यंत गुंतागुंतीच्या अनुभवाने शाबित झालेली दोन महान आणि प्रधान सत्य असून ती स्वामी विवेकानंदांच्या मुखावाटे भारताने आधुनिक पाश्चिमात्य जगाला उद्घोषून सांगितली आहेत. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्व धर्म परिषदेसमोर दिलेले लहानसे व्याख्यान भारताच्या स्वतःच्या पक्षी आधीच म्हटल्याप्रमाणे मुक्तीची एक संक्षिप्त सनदच होय. त्या व्याख्यानात त्यांनी हिंदू धर्म साकल्याने वेदांवर आधारला आहे, परंतु त्या संदर्भात वेदांचा नामनिर्देश करतानाच त्यांनी त्या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ सांगून त्याविषयीची सर्वसाधारण कल्पना दुरुस्त केली आहे. त्यांच्या मते जे काही सत्य आहे ते सारे वेद होय. ते म्हणतात, वेद म्हणजे कोणी ग्रंथ नव्हेत, भिन्न भिन्न व्यक्तींनी भिन्न भिन्न समयी शोधून काढलेल्या आध्यात्मिक नियमांच्या वा सत्यांच्या संचित संपदेलाच वेद म्हणतात. प्रसंगाच्या अनुषंगाने त्यांनी सनातन धर्मासंबंधीची आपली कल्पनाही पुढीलप्रमाणे व्यक्त केली आहे. आधुनिक विज्ञानाचे अगदी नवीनात नवीन शोध ज्याच्या उच्च तत्वांचे मंद प्रतिनिधिध्वनीच वाटतात, त्या वेदांत तत्त्वज्ञानाच्या उत्तुंग आध्यात्मिक भराऱ्यांपासून तो सामान्य मूर्तिपूजा व तत्संबंध नाना पौराणिक कथा यापर्यंत सर्वांना इतकेच काय, पण बौद्धांचा अज्ञेयवाद आणि जैनांचा निरीश्वरवाद यांना देखील हिंदूंच्या धर्मात स्थान आहे. त्यांच्या दृष्टीने असा कोणताच पंथ नाही, असा कोणताच संप्रदाय नाही आणि कुणाला कितीही भ्रमिष्टपणाचा वाटला तरी भारतवासियांचा असा कोणताही प्रामाणिक धार्मिक अनुभव नाही की ज्याला हिंदू धर्माच्या कक्षेतून वगळणे न्याय्य आणि बरोबर ठरेल. आणि त्यांच्या मताने या भारतीय धर्मजननीचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण तत्त्व म्हटले म्हणजे इष्टदेवता हे होय. इष्टदेवतेचे तत्त्व म्हणजे स्वतःचा मार्ग स्वतःच निवडण्याचा आणि स्वतःच्या पद्धतीनेच ईश्वराचे अन्वेषण करण्याचा प्रत्येक जीवाला अधिकार आहे हे मान्य करणे. हिंदू धर्माचे हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याकडे बघितल्यास दिसून येईल की त्याच्या एवढ्या विस्तीर्ण साम्राज्याचा ध्वज वहन करणारी सेना आणखी कोणतीही नाही. कारण ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे हे जसे त्याचे आध्यात्मिक लक्ष्य आहे, तसाच तिथे पोचण्यासाठी स्वतःच्या मार्गाने जाण्याचे प्रत्येक जीवाला संपूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, हा हिंदू धर्माचा आध्यात्मिक नियम आहे. तथापि ऐका हे अमृताच्या पुत्रांनो, ऐका हे दिव्य धामवासी देवतांनो, ऐका. समस्त अंधकाराच्या आणि समस्त भ्रांतीच्या पलीकडे असलेला तो एकमेकाद्वितीय पुराण पुरुष मला गवसला आहे. त्याला जाणल्याने तुम्ही देखील मृत्यूच्या तावडीतून सुटाल.
हे सुमधुर आश्वासन जर हिंदू धर्म साऱ्यांना कंठरवाने हाकारून देऊ शकला नसता, तर मग सर्वांचा समावेश करून घेणे, प्रत्येकाला स्वाधीनता देणे हा त्याचा ठरत आहे तितकासा महिमा ठरला नसता. ज्याच्यासाठी बाकीचे सारे आहे नि होते हेच वचन होय, ही आकाशवाणी होय, आश्वासवाणी होय, ज्याच्यात इतर समस्त लाभांचा अंतर्भाव होऊन जातो, असा हा परमोच्च लाभ होय. आपल्या समोरील कार्य हा आपल्या व्याख्यानात स्वामी ज्यावेळी तुम्ही आम्हा सर्वांना देशातील प्रत्येक उपासक जिथे उपासना करू शकेल आणि गाभाऱ्यात फक्त ओंकारच स्थापलेला असेल असे मंदिर उभारण्यास हातभार लावण्यासाठी आव्हान करतात, त्याच वेळी आमच्यातील कित्येकांना त्या उद्गारांमध्ये एक आणखी विशाल मंदिराचे ओझरते दर्शन लाभते. ते विशाल मंदिर म्हणजे खुद्द भारतच होय, आहे त्याच स्वरूपातील त्यांची मातृभूमीच होय. आणि आमच्यातील त्या कित्येकांना दिसू लागते की प्रतीक नसलेले प्रतीक, सर्व ध्वनींपलीकडील नाम जेथे स्थापलेले आहे, अशा पवित्र स्थानाच्या पायथ्याशी केवळ भारतीय धर्म संप्रदायाचेच नव्हे तर समग्र मानवजातीचे मार्ग येऊन मिळून एक होत आहेत. सर्व उपासनांचे सर्व मार्ग आणि सर्व धार्मिक संप्रदाय तेथेच नेऊन पोहोचवित असतात, त्यापासून दूर नव्हे. जगातील सर्वात कर्मठ अशा धर्माबरोबर भारत एकमुखाने घोषणा करतो की प्रगती ही व्यक्ताकडून अव्यक्ताकडे, अनेकांकडून एकाकडे, खालून वर, साकाराकडून निराकाराकडे होत असते, कधीच उलट दिशेने नव्हे. तथापि इतरांहून भारताचा वेगळेपणा फक्त एवढाच की प्रत्येक प्रामाणिक श्रद्धा, मग ती कुठलीही आणि कशीही असो, ती त्या महान लक्ष्याप्रत जाण्याची एक पायरी होय. या जाणीवेने भारत तिला सहानुभूती नि प्रोत्साहन दर्शवित असतो. स्वामी विवेकानंदांनी प्रचारिलेल्या हिंदू धर्माच्या या शुभ संदेशामधील काहीही जर त्यांचे स्वतःचे असते, तर त्यामुळे स्वामी विवेकानंदांना उणेपणा आला असता, यात संशय नाही. गीता सांगणाऱ्या कृष्णांप्रमाणे, बुद्धांप्रमाणे, शंकराचार्यांप्रमाणे, भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रत्येक थोर आचार्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांच्या भाषणातही वेदांमधील व उपनिषदांमधील उद्धकरणे सढळपणे विखुरलेली आढळतात. भारताच्या स्वतःच्याच ठायी असलेल्या धनाचे त्यांनी त्याला फक्त स्वरूप समजावून सांगितले, त्याचा त्याला साक्षात्कार करून दिला, एवढेच. त्यांनी प्रचारलेली सत्ये ते जन्माला आले नसते तरी देखील तितकीच खरी राहिली असती नव्हे, यापेक्षा आणखी म्हणावयाचे म्हणजे ती तितकीच विश्वसनीय, अधिकृत आणि अस्सलही असती. फरक पडला असता तो हाच की मग ती दुर्गम राहिली असती. त्यांना मग आधुनिक काळाला उपयुक्त असे नितळ नि मर्माचा ठाव घेणारे स्वरूप प्राप्त झाले नसते. परस्पर मेळ आणि एकता त्यांना लाभली नसती. ते स्वामी विवेकानंद जर जन्मास आले नसते, तर आज जी शास्त्रवचने हजारो जणांना जीवन रसायन पुरवणार आहेत, ती पंडितांच्या दुर्बोध वादावादाचेच विषय राहिली असती. त्यांनी अधिकारी वाणीने शिकवले, एखाद्या पंडिताप्रमाणे नव्हे. कारण जिचा त्यांनी प्रचार केला त्या अनुभूतीचा त्यांनी स्वतः तळ गाठला होता आणि तिच्यातून परतून रामानुजांप्रमाणे त्यांनी तिची रहस्ये अस्पृष्टांना, जातीभ्रष्टांना, बहिष्कृतांना आणि विजातीयांना सांगितली.